जे आपण परत म्हणतो की वर्ड्स हॅव पॉवर. तर तुमच्या घरातनं आता जाणवतं तुमची स्टोरी अमेझिंग मेंटॉरिंग तुम्हाला अगदी मिळालेलं खूप, आहे. खूप, खूप. आता माझा धाकटा भाऊ माझ्यापेक्षा 6 वर्षांना लहान आहे. अजूनही तो मला म्हणतो, "दादा कर बिंदास रे, काय झालं तर आपण बघू." क्या बात है! हां, क्या माझी बात है! बायको. माझी बायकोला जर मी म्हटलं, की घर खर्चाचे पैसे थोडे गडबड झाली या महिन्यात. हो, हो, त्यामुळं माझं एक मशीन फेल गेलं. त्यामुळे ते पैसे आले नाही तेव्हा ती म्हणली, "ठीक आहे, काही हरकत नाही, हो. असू दे." खूप मोठा सपोर्ट हो, आहे हो हा. हो. आता मी ह्याच्यावरती ना एक खूप मोठं फिलॉसॉफिकल स्टेटमेंट करणार आहे, पण मला ते आत्ता स्फुरलेलं आहे आणि मला ते खूप कनेक्टेड वाटतं. आपण जे म्हणतो, की भारतात इनोव्हेशनचं वातावरण व्हायला पाहिजे, हे ॲक्चुअली घरातनं व्हायला पाहिजे. घरातनं व्हायला पाहिजे. ठीक आहे, असं एकदम समाजात इन्क्युबेटर्स क्रिएट केल्यामुळे नाही, इनोव्हेशनचं नाही, नाही. वातावरण होत होत नाही. नाही. तुमची जडण-घडण कशी झालेली आहे, तुम्हाला काय प्रोत्साहन मिळालं लहानपणीपासून आणि ते आपल्या पेरेंटिंगपासून शाळेतनं सुरू होतं. म्हणून आत्ता काही शाळांमध्ये हा प्रवाह आता येतोय, की प्रत्येक वेळेला जिंकण्याला रिवॉर्ड देऊ नका. पार्टिसिपेशनला रिवॉर्ड द्या ना तुम्ही. करेक्ट. काहीतरी प्रयत्न केलेले आहेत त्या मुलाने किंवा मुलीने. तिथे ते वातावरण निर्माण व्हायला लागतं. त्यामुळे इनोव्हेटर्स असे एकदम समाजात काही त्याचं काही पेव फुटणार नाहीये. नाही, आपल्याला ते नाही. क्रिएट करावं लागेल.